कराड चिपळूण मार्गावर एसटीवर अज्ञातांकडून दगडफेकीत कोल्हापूर रोहा बसच्या काचा फुटल्या। कराडजवळ आरटीओ कार्यालयासमोर घडली घटना। अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल। शिरूरच्या सणसवाडी परिसरात एसबीआय बँकेचे एटीएम फोडल्याची घटना। गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून 16 लाख रुपये लंपास। सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू। सोलापूरच्या भंडारकवठे गावात महासिद्ध देवाची भावणुकी ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील शेतकरी जमले। महासिद्ध देवाची यात्रा महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकऱ्यांसाठी प्रसिद्ध। भावणुकीत यंदा शेतकऱ्यांचा कापूस आणि ज्वारी चांगली येणार असल्याचे संकेत। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याची आवक घटल्यामुळे कांदा बाजार भावात सुधारणा। कांद्याला सरासरी 2700 ते 3151 रुपयांपर्यंत प्रति क्विंटल भाव। शेतकऱ्यांना दिलासा। पुरातत्व विभाग तुळजाभवानी मंदिराच्या पाया आणि भूगर्भातील स्थितीची तपासणी करणार। मंदिराच्या गाभाऱ्याला तडे गेल्याने पुरातत्व विभागाकडून पावलं उचलण्यास सुरुवात। पुरातत्व विभागाची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती। पुरंदरच्या वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा यात्रेला सुरुवात। श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर परिसरातील यात्रेचे ड्रोनने टिपलेले हे दृश्य। अकोल्यातून दुचाकी चोरणाऱ्या टोळीला अटक। 12 दुचाकी जप्त, 3घांना अटक। सिव्हिल लाईन पोलिसांची कारवाई। संत रोहिदास महाराजांच्या नामघोषाने बुलढाण्यातील रजत नगरी दुमदुमली। टाळ मृदुंगाच्या गजरात शहरातून भव्य शोभायात्रा। चर्मकार समाज मोठ्या संख्येने उपस्थित।